आपण आता महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असणाऱ्या सांगली या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि या सांगली जिल्ह्यामधल्या नेमकं स्थानिक राजकारण कोणत्या विषयांना धरून होत आहे, जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती या सगळ्यांकडून लढवली जाते, यामध्ये अगदी काँग्रेस असेल, शिंदेची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अनेक अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्या सर्वांकडून जाणून घेणार आहोत की यंदाची ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती लढवली जाते। सर्वात प्रथम गल्ली ते दिल्ली पर्यंत ज्यांची सत्ता आहे ते मत मागायला लोकांपर्यंत जात आहेत आणि लोकांकडे मत मागताना नेमकं काय सांगितलं जातंय आणि मत मागितलं जातंय हे विचारणार आहोत। सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही आहात, लोकांसमोर जाताय, मत मागताय, नेमकं काय सांगताय, मत मागताय? सुरुवातीला मी आपल्या जय महाराष्ट्र चॅनेलचं बुधगाव ग्रामस्थाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये या बुधगाव जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून सर्वच राजकीय पक्षाने अनुभवी ताकदीचे उमेदवार दिलेले आहे। ही निवडणूक अंतिम टप्प्यात जरी असली तरी या ठिकाणी प्रामुख्याने जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच सर्व उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करणार आहेत। त्यासाठी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी कोठेही कमी पडणार नाही एवढी मी ग्वाही देतो। विजयाचा गुलाल भाजप उधळणार आहे 100%। केंद्रापासून आज ग्रामीण पातळीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। महाराष्ट्र सरकारनं ज्या काही लोककल्याणकारी योजना ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी केलेल्या आहेत त्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, जी लोकशाहीमधली सगळ्यात मोठी सभागृह म्हणली जातात। राज्यसभा असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, ह्या सर्व ठिकाणी सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं राज्यस्तरावर जे काही योजना आखलेल्या आहेत त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी 100% निवडून येणार। तुमची काय भूमिका आहे? तुम्ही लोकांसमोर जाताय, काय सांगताय लोकांना आणि मत मागताय? आमची भूमिका म्हणजे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे म्हटले योजना दूत म्हटलं तर यांना काय वावगं ठरणार नाही। सामान्यासाठी योजना, महिलांसाठी योजना, लाडकी बहीण योजना असू दे, बऱ्याच योजना त्यांच्या कार्यरत आहेत। चांगल्यापैकी ज्या ज्या गरजेच्या योजना आहेत त्या त्यांनी राबवत आहेत। त्याचा पाठपुरावा आम्ही करत राहू। त्याचप्रमाणे बुधगाव ग्रामपंचायत थोडा मागील हे बघितला तर आता बरेचसे ग्रामपंचायत चांगल्यापैकी काम करत आहेत। त्यातनं पण त्यांना अडचणी म्हणजे घनकचरा एक मोठा विषय आहे। त्यानंतर इंदिरानगर, ज्योतिबा नगर व शिवाजीनगरची 5वी गल्ली ते भोगवटदार सदरी त्यांचे नाव आहेत, त्यांना ते मालक सदरी नाव घालण्याचा आणि त्याचा सातबारा क्लिअर करण्याचा माझा मानस असेल। जास्तीत जास्त विकासाच्या दृष्टीने मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार। हे माझं एकत्र लढताय का भाजप आणि शिवसेना? आज इथं तर आम्ही वेगवेगळ्या लढतोय। सरकारमध्ये एकत्र आहे पण तुम्ही इथं वेगवेगळं लढताय। वरच्या लेवलला एक असेल तर आज इथं आम्ही वेगवेगळ्या लढतो। ते पण सांगतायत की आमची सगळीकडे सत्ता आहे, आता आम्हाला सत्ता असली तर आमची पण सत्ता, आम्ही त्यात सहभागी आहे। त्यामुळे ते काय त्यांचं तिथं कुठं योग्य असेल तिथं योग्य, परत शेवटी फायनल काय असेल ते मोठे नेते ठरवतील। काँग्रेसकडे एक प्रतिक्रिया घेऊया। काँग्रेसचा जिल्हा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता ह्या सगळ्या भाजपच्या लाटेत सुद्धा इथं एक अपक्ष खासदार अतिशय तळमळीनं निवडून आला। तर ह्याचं हेच आहे की वसंतदादांनी जी इथं संस्था उभा केल्या ह्या त्यांचे स्मारक आहेत। भले साखर कारखाना असू दे, कॉलेज असू दे, इथं मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण झाल्या, पाणीपुरवठा योजना निर्माण झाल्या, शेती पाणीपुरवठा योजना निर्माण झाल्या, पाटबंधाऱ्याच्या योजना निर्माण झाल्या। या योजनेत सगळं श्रेय हे काँग्रेसला जातंय, विशालदादांना जातंय किंवा दादा घराण्याला जातंय। आणि हे सगळं होत असताना की हा जो विचार आहे, काँग्रेस म्हणजे एक चळवळ आहे जी स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली आहे। तर ती चळवळ पुढे नेण्यासाठी म्हणून आमची उमेदवारी आहे। विकास झाला तो काँग्रेसच्या काळात झालाय असं तुमचं म्हणणं आहे? ह्यांच्या काळामध्ये तितका विकास झालाय? मूलभूत विकास आहे, जो भौतिक विकास आहे, लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असू दे, शेतीच्या विकासाचा प्रश्न असू दे, पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न असू दे, जो मूलभूत आहे, रस्ते पाणी गटरी ह्या काळात झाले मी नाकारत नाही, पण जो मूलभूत विकास झाला
तो काँग्रेसच्या काळात झाला. काँग्रेसच्या नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे तो विकास घडला. आता आपण अपक्ष पण इथे आहेत, नेमकं काय तुम्ही लोकांना सांगताय? कारण काय हे म्हणतायत की वरपासून खालीपर्यंत आमची सत्ता आहे, शिवसेना म्हणताय की आम्ही सत्तेत वरती सहभागी आहे, त्यामुळे आम्हाला पण इकडे निवडून द्या, काँग्रेस देखील आहे. तुम्ही काय लोकांसमोर मांडताय? आम्ही जनतेला हे सांगतो की कुठंतरी आपण आपला स्वाभिमान बाळगला पाहिजे आणि जनता म्हणजे जनताच ही मालक आहे आणि जनतेच्या सेवकसाठी आम्ही उभा राहिलेलो आहे. आता हे लोक स्वाभिमान जपतायत का मग सगळे? प्रत्येकांना वाटत असते की त्यांनी त्यांचा स्वाभिमान जपतायत म्हणून, पण कुठंतरी एक महिला म्हणून मला असं वाटलं की आपण आपल्या म्हणजे बुधगाव गाव एवढं मोठं असताना आपल्या गावाला उमेदवारी मिळत नसेल तर आपण स्वाभिमानानं इथं उभं राहिलं पाहिजे. आता आपण परत शिवसेनेकडे येऊया. तर आपल्याकडे अनेक विषय आहेत ज्या विषयांमुळे तरुण वर्ग असेल, रोजगाराच्या संधी असतील. त्यांनी सांगितलं की थोडंसं काम झालंय रस्त्यांचं, पाण्याचं, गटारींचं. अजून कोणत्या मूलभूत समस्या आहेत ज्या सोडवल्या पाहिजेत आणि त्यासाठी शिवसेना हा पर्याय आहे? या गावातून, आमच्या या घरातून, या भागातून पूर्ण परदेशापर्यंत द्राक्षे जात असतात. पूर्ण वेगवेगळ्या इथं फॅक्टरीज आहे, त्या फॅक्टरीजमध्ये बेदाणे तयार वगैरे होत असतात. हे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जिथं खरोखर विमानची सेवा लागणार आहे किंवा आमचे जे काही व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, या आमच्या लोकांसाठी खरोखर जे काही सुव्यवस्था पाहिजे होती ती पहिली म्हणजे विमानतळ. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे, जबाबदार कोण आहे मग? साहेब, त्यासाठीच आम्ही स्वतः उतरलोय. आम्ही इथं राहतोय आणि आम्हाला इथली परिस्थिती माहिती आहे. मग साहेबांनी आम्हाला जबाबदारी दिली आणि साहेबांना आम्ही म्हणलोय की साहेब ही जबाबदारी आमची आहे. अहो साहेब, 15वी शिकून पण मुलं गौंडी कामाला जातात. त्याचं कारण काय? आमचं पूर्ण व्यवसाय इथून बाहेर तुम्ही का नेताय? आम्हाला ते जाऊ द्यायचं नाही, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय आता. पण या सगळ्याला जबाबदार मग कोण? काँग्रेसला धरायचं, भाजप आता इतके दिवस सत्तेत आहे त्यांना धरायचं, की इतर कोण नेते मंडळी आहेत? कारण का विमानतळाचा प्रश्न काय आता रखडलेला आहे का? आधीपासून रखडलेला आहे? विमानतळाचा प्रश्न अगोदरपासून रखडलेला आणि आता सगळ्या मंजुरी होऊन सुद्धा अतिरिक्त जमीन त्या विमानतळासाठी लागणार आहे. ती जमीन लागताना परत ती भूमी अधिग्रहणाचे विषय आलेच. त्यासाठी शासन काय देणार? आता मूळ मुद्दा आता बुधगावात आता सध्या चालू आहे दिसा. शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे. गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, पाईपलाईन केलेल्या जमिनी, नदीवरून योजना आणलेल्या जमिनी, जिथं द्राक्षाचे मळे फुलवले जातात, ऊसाची शेती केली जाते. हितला बुधगावचा शेतकरी, जो शेतीवर अवलंबून असणारा जो शेतकरी आहे, तो शेतकरी आज भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. प्रचंड बरेच प्रश्न आहेत. म्हणजे शक्तीपीठ गेलं तर जमिनींचे तुकडे होणार आहेत, त्याची भरपाई मिळणार नाही. या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही आंदोलन उतरलेलो आहे शेतकऱ्यांच्या वतीनं. त्याच्या विरोधात आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा गाजणार या जिल्हा. शक्तीपीठ महामार्गाचा जो सरकारच्या विरोधातला रोष आहे तो ह्या निवडणुकीत दिसून येईल ह्या गावामध्ये, असं माझं स्पष्ट मत. भाजपची काय भूमिका आहे शक्तीपीठ? महामार्गामध्ये सुरुवातीपासून आमचे जे गावचे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या बाजूने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही स्वतः आंदोलनात उतरलोय. आमच्या सरपंचाने तिचा ठराव पण केला आणि तिचा झेंडा पण फडकवलेला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात या सगळ्या गावातल्या ज्या जमिनी जाणार आहेत, आम्ही स्वतः आमच्या लेवलला आमच्या लोकांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की बाबा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा आणि आम्ही त्या बाजूने आहे. त्या गावातल्या शेतकरी चांगल्या बागायतदार जातात म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. भाजपला करायचं आहे ना शक्तीपीठ महामार्ग, ते आग्रही काही आहे. नाहीये. परंतु जरी भारतीय जनता पार्टीचं वरून धोरण असलं तरी सर्वच राजकीय या गावातील प्रमुख नेत्यांचं, कार्यकर्त्याचं, शेतकऱ्यांचं, सर्वच राजकीय पक्ष ही भूमिका पक्षाचं एकमत आहे. काँग्रेसला पटते का ही भूमिका काँग्रेसला पटते का? त्यांचं म्हणणं आहे की आमचं म्हणणं रद्द झालं पाहिजे. मुळात शक्तीपीठ महामार्ग हा सरकारचं हे आहे की इथं ग्रामपंचायतीनं काय केलं किंवा इथल्या पक्षाच्या लोकांनी काय केलं हा प्रश्न आहे. सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता तो शेतकऱ्यांनी म्हणजे काँग्रेस पक्षाने तो हे केलेला आहे. हाणून पाडलेला आहे. शेतकऱ्यांचं लिडिंग करणारी जी माणसं होती ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. इथले काँग्रेसचे आमचे सहकारी नेते होते. त्याच्यामध्ये लोक कोण येत गेले हा प्रश्न नाही, त्याचं लिडिंग कोण केलं, सरकारच्या विरोधात लढलं कोण, कुठला पक्ष लढला. काही भूमिका घेतली तर इतका फरक पडतो. स्थानिक भूमिका असेल काही माहित नाही मला ती काय भूमिका आहे ती, पण हा विरोध हा सरकारला आहे. शक्तीपीठ हा काय बुधगावात हे झालं म्हणून सरकारचे प्रतिनिधी आहेत ना हे. सरकारचे प्रतिनिधी असले तरी स्थानिक भूमिका आहे ना त्यांची. स्थानिक भूमिका इथल्या लोकांच्या मध्ये रोष आहे म्हणून त्यांची ती भूमिका आहे. रोष आहे म्हणून केवळ भूमिका आहे. हा जो शक्तीपीठ महामार्ग करणार किंवा ह्याचं काय आहे, असं कुठलंही अधिसूचना किंवा काही झालेलं नाही आहे. इथल्या कुठल्याही जमिनी मोजलेल्या नाहीत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होणार आहे असं राजकारण केलंय का? राजकारण. ऍक्वारेशनसाठी लोक आलेले, तो शेतकऱ्यांनी मुद्दा हाणून पाडलेला आहे. तलाठी वगैरे हे दिलेले आदेश दिलेले, तर शेतकऱ्यांनी ते हाणून पाडलेले आहेत. त्याचे केसेस आमच्या पण अंगावर आहेत. ते म्हणजे जमिनीचं अजून ऍक्वेशन नाही, शिक्के नाहीत. कुठेही अधिसूचना झालेली नाही, कुणाची जमीन घेतलेली नाही. कुणाची जमीन घेतली असली तर त्यांनी सांगावं.
कुठलाही याचा विषय नाही आहे. हाणून पाडलंय हाणून पाडले शेतकऱ्यांना, हाणून हे पाडलंय हाणून किंवा पाडलेलं नाही आहे. पाडलंय. प्रलंबित आहे. अजिबात असं कुठं झालेलं नाही. अजून शक्तीपीठ महामार्गाला अवकाश आहे. पण होणार नाही याची शाश्वती देणार आहे का तुम्ही त्यांना? अशी आता आम्ही देऊ शकत नाही आणि आम्ही त्याच्या विरोधात आहे. ते स्वतःच म्हणते शाश्वती देऊ शकत नाही, होणार नाही. आता देता काय येणार बोलणार? इलेक्शनच्या माध्यमातून. दादा तुमचा शक्तीपेठ होईल, गावाचे रस्ते होतील, गावातल्या गटरी होतील, स्वच्छ होतील, पण माणसांची मनं कधी स्वच्छ होणार? प्रत्येक पक्षानं जातीपातीचं राजकारण केलंय. मी एक तरुण म्हणून इथं उभा आहे, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. आम्हाला काम पाहिजे, इथं आम्हाला विमानतळ सुद्धा नकोय. आम्हाला इथं आयटी इंडस्ट्रीज आणायचं, आयटी शिक्षणासाठी लोक शिक्षण इथं घेतात. दादा कॉलेजमध्ये लोक मुलं शिकतात, पण त्यांना इथं जॉब मिळत नाही. जॉब करण्यासाठी कुठे जायचं? पुण्याला. आई बाबांना घरात सोडायचं इथं, आणि मुलं कुठं? पुण्याला. त्यांचा कोण सांभाळ करणार? मग आमच्या तरुण पिढीचं मनाचं काय? हा प्रश्न पहिला तुम्ही घ्या. मूलभूत गरजा आम्हाला हव्या. तरुणांचं काय आहे की तुम्ही प्रत्येक पक्ष म्हणतो ह्या जातीचा, हा पक्ष म्हणजे या जातीवरती निवडून येते, तो पक्ष त्या जातीवर निवडून येते. तरुणांच्या मनात कधी जगणार आम्ही? माणूस म्हणून कधी जगणार? याला जबाबदार कोण? मग तरुण तुम्ही अभ्यास केला असेल, याला जबाबदार मग भाजप आहे. इतके वर्ष तुमचे नेते सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व अख्ख्या राज्यभर करतायत, ते आहेत. मी एक तरुण म्हणून सांगते, याला सर्व पक्ष जबाबदार आहेत. या देशामध्ये जे चाललंय हे सर्व थांबलं पाहिजे, म्हणून आम्ही एक अपक्ष उमेदवार सुदर्शन नारायण पाटील याच्या मागे पूर्ण गावात ते तरुण पिढी उभ्या आहे, लक्षात ठेवा. त्याच्या मागे पूर्णपणे तुम्हाला सगळ्या पक्षांना ही या तरुणांची चपराक आहे. ते म्हणतायत की तुम्ही सगळे जण आम्हाला पुण्याला पाठवताय, आमचा विकास खुंटलाय, आपल्याकडे औद्योगिक वसाहत येत नाहीये, आयटी कंपन्या येत नाहीयेत, म्हणून आम्हाला पुण्याला जायला लागतं आई बापाला सोडून. मध्यंतरीचा कालावधी जर का आमच्या सरकारचा आमचे देवेंद्र फडणवीस राहिले असते तर या सांगली जिल्ह्याचा आणखीन भरपूर विकास झाला असता. थोडासा खंड पडलाय. आणि आता येणारा कालावधी बघा, या इथं विमानतळाचा एक प्रश्न आहे, तो मार्गी लावणार. इथलं हळद भवन आहे, परत ड्रायफ्रूट आहे आणि द्राक्ष बागायतदाराचं सगळं. शिंदे साहेबांचा कार्यकाळ होता, त्याच्यात तुम्हाला हे वाटतं? आम्ही त्यावेळेला एकत्रितच होतो आणि त्यामुळे काय प्रश्नच नाही. भारतीय जनता पार्टीची ना, आम्ही स्थानिक लेवलला आज जरी वेगळं लढत असलो तर भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती आहे. आणि अजून एक प्रामुख्याने आपल्याला सांगायचं आहे की आमच्या ज्या कॅन्डिडेट जिल्हा परिषदच्या आम्ही उभ्या केल्या, ज्योतिताई होसमनी, ह्या स्वतः उद्योजक आहेत आणि त्या एक इंजिनियर आहेत आणि एक 50 माणसं त्यांच्या फॅक्टरीमध्ये कामाला आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून बुधगाव मधील, माधवनगर मधील आणि कर्नाळ मधील आणि आसपासच्या रोजगाराचं काय? तरुणांच्या रोजगार देणार, महिलांना रोजगार देणार, तरुणांना पण रोजगार देणार. काय सांगता? रोजगार काय? या ठिकाणी या सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षाचं, ऊसाचं आणि शेतीच्या अॅग्रो बेस्ड जोपर्यंत उत्पादन कंपन्या या ठिकाणी यायला पाहिजे, तर पहिल्यांदा विमानतळ झाल्याशिवाय आणि ड्रायपोर्ट झाल्याशिवाय हे व्यवस्था तुम्ही हे काम सांगताय सगळं, हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. याच्यासाठी 2 ते 3 महिन्यामध्ये हिअरिंग झालेलं आहे, सुनावण्या झालेल्या आहेत. उदय सामंत साहेबांच्या केबिन मध्ये, मंत्रालयाच्या दालनामध्ये मीटिंग आठवड्यातून एकदा, ह्या महिन्यात 2 महिन्यात झाल्या आहे. अंतिम टप्प्यात आहे म्हणणं. भूमी अधिग्रहण, त्याला अजून जमीन लागणार आहे. त्यासाठी शासनानं काय जाहीर केलंय का? त्या जमिनी कुठल्या ताब्यात घेणार काय कळलंय का? त्याला किती मोबदला देणार माहिती आहे का? त्याबद्दल काय चर्चा? आता सध्या कौलापूरमध्ये बैठक झाली, शेतकऱ्यांनी त्याला अतिरिक्त जमीन द्यायला विरोध केलेला. अतिरिक्त जमिनीला आता सध्या कौलापूरच्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. त्यामध्ये सरकार आता कसं मार्गेल? विमानतळ झालं पाहिजे, ह्याबद्दल काय वाद नाही, दुमत नाही, ते झालंच पाहिजे. त्याशिवाय विकासाला चालना मिळणार नाही. शेतीला, बेदाण्याला, आपल्या बेदाण्याचे व्यासपीठ आहे, हळदीचं आपलं व्यापार आहे इथं, त्या सगळ्याला मिळालं पाहिजे, झालं पाहिजे. त्याच प्रमाणे जर ते होत नसेल तर आता सध्या ती जागा औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात होती आता पाठीमागपर्यंत, तर तिथं एखादी छोटी इंडस्ट्री आली असती तरी चाललं असतं. शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र आल्याचं आमची स्वतःची मागणी आहे त्यावेळी झालेली. विमानतळाचा ज्यावेळी प्रश्न अजून सुरू झालेला नव्हता किंवा ते जागेचा ज्यावेळी ते प्रॉब्लेम तयार झाले की कोणतरी जागा हडप करण्याचा प्रयत्न करत होतं, ते त्याच्या विरोधात लोक उभा राहिली आणि त्यानंतर परत विमानतळाचा प्रश्न हा ऐरणीवर आला. त्याच्या अगोदर असंच आमचं मत होतं की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं, इथं सांगलीपासून जवळ आहे, जागा पुरेशी आहे. हे सगळं फक्त केवळ आणि केवळ घोषणांचा पाऊस पडतोय. प्रोसेसिंग केंद्र झालं पाहिजे, विमानतळ झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. करणार कोण आहे? सांगलीला त्यांनी बऱ्याचशा योजना दिल्या, महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयाचा निधी दिला. बाकीच्या ज्या योजना आहेत त्या उद्योगमंत्री आता जे सांगितलं विमानतळाचं, ते शिवसेनेचेच उद्योगमंत्री आहेत, त्यांनी जी बैठक लावली आहे त्यांनीच काम पुढे चालू केलंय. आणि सातत्यानं शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या प्रश्नावरती, रस्त्यावरती आहे. निवडणुकीपुरतं या जिल्हा परिषदेची निवडणूक आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो नाही. अनेक असे उमेदवार आहेत की ही निवडणूक ते निवडणूकच ह्या गावात येतात, असे नाहीत. आमचा उमेदवार मग अशी बघितलं असेल तुम्ही, आकाश गोसावीचं मनोगत सुद्धा ऐकलं. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्ही उमेदवारी दिली आहेत. आमचे उमेदवार सर्वसामान्य आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत, अशा लोकांनाच आम्ही उमेदवारी दिली.
म्हणजे लोकांमध्ये आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लोकांमध्ये थांबतोय, काम करतोय. जसं की भाऊनी सांगितलं तसं 14-15 वर्षाला इथे जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर जे पदाधिकारी होते ते परत कधी लोकांच्यात फिरायला आलेले नाहीत, म्हणजे लोकांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण घेऊन आलेले नाहीत. जसे की धनशक्ती विरोधात जनशक्तीचा हे चालू आहे आमचा आता. त्यांचं डोक्यात असं आहे की धनशक्तीनुसार आम्ही निवडून यायचं, परत 5 वर्ष तुमची कामं नाही केली चालतात. आणि आता हेच चालू आहे. जसे की दादांसाठी त्यांची उमेदवारी जी भाजपची आहे त्यांच्या जो प्रभागात ज्या निवडून आल्यात त्यांचा किती वेळा तिथं हे उपस्थित होते याचा एकदा तुम्ही मुद्दा घेऊन येऊ देत, जनतेला विचारून देत. काय चालू आहे जनतेच्या मनात काय चालू आहे सांगा. जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते ते जनतेत किती वेळा आले ते जनतेतल्या लोकांना विचारा. काय म्हणणं आहे, नाही आले? डोंगरे साहेब म्हणून जे आधीचे जिल्हा परिषद सदस्य होते ते ह्या बुधगावमध्ये अक्षय सिद्धेश्वराच्या यात्रेत सुद्धा आलेले नाहीत आणि आज ते परत उमेदवार घेऊन येत आहेत. हे चुकीचं आहे. तुम्ही आमच्याकडे 10 वर्ष निवडणूक निवडलेलं लोकांमध्ये राहत नाहीत उमेदवार. एक मिनिट. गेली 15 वर्ष डोंगरे साहेब या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. बुधगावचा सगळ्यात पहिला आहे का नाही हा सिद्धेश्वरचा मंदिराचा फंड हे भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळाचाच सिद्धेश्वर मंदिर सुधारलंय. ह्या लोकांनी काही विसरू नये. त्यानंतर मागासवर्गीयामध्ये ओबीसी समाजामध्ये जे मुस्लिमांचा दर्ग्याचा प्रश्न होता, कंपाऊंड वॉलचा प्रश्न होता. गेली 50 वर्ष आहे ना बुधगावमध्ये काँग्रेसचे राज्य आहे. किती 50 वर्षे सांगालोय. त्या 50 वर्षात त्या येदिक्याचा कंपाऊंडचा विषय डोंगरे साहेबांनी संपवला का काँग्रेसवाल्यांनी संपवला? त्यानंतर काँग्रेसचं उत्तर एक मिनिट. त्यानंतर आमच्या समाजात मी या देवस्थानच्या समाजात मी अध्यक्ष आहे. आम्हाला डोंगरे साहेबांनी 25 लाख रुपये कंपाऊंडला दिल्यात. ह्या सगळ्याला कुणाला पण विचारा ना. पप्पू डोंगरे हे गेले 15 वर्ष झालं 2 वेळेला त्यांनी आणि त्यांची मिसेस एकदा असं कायम निवडत काम करतात. काँग्रेसचे उमेदवार लोकांमध्ये नाहीत असा आरोप आहे. कसं आहे की आरोपच करायचे म्हटलं तर काही करता येतील. मग आता जनतेला विचारा की 15 वर्ष इथं निधी दिला म्हणजे झालं का, कुठला तर फंड दिला म्हणजे झालं का, ठेकेदारी केलं म्हणजे झालं का, ठेकेदार पोचले म्हणजे झालं का, मग याचा विचार जनता सांगू दे. काय कोणी ठेकेदारी कुणी केलेलं नाही. नावं सांगा. बघा कुणाला जरी ठेका दिला तर काम करतोय आणि कामं झाली का नाही हे मान्य करतात. म्हणजे पप्पू डोंगरेंनी तर कामं केल्यात त्याशिवाय ठेकेदारांचा आरोप केला तो. ठेकेदार टेंडर प्रक्रिया ही कुठल्याही कामाच्या निविदा येते ऑनलाईन शासनाच्या प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यात कुठल्याही याचा संबंध येत नाही. नाव सांगा. 100% निवडणुकीपुरता आरोप आहे. एक लक्षात घ्या, टेंडर प्रक्रिया किती शासनाच्या धोरणाप्रमाणे होत्या ती ग्रामपंचायतमध्ये आईच्या माध्यमातून मी काम करत असताना मी चांगलं मला माहित आहे की किती टेंडर प्रक्रिया या ऑनलाईन पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने होत्या. हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक लक्षात घ्या, आणि 15 वर्ष झालं मला कुणाचं नाव घ्यायचं नाही पण 15 वर्ष झालं आज तुम्ही सगळ्यांनी विमानतळाचा मुद्दा मांडला, IT पार्कचा मुद्दा मांडला, पण सगळ्यात महत्वाचा शिक्षणाचा मुद्दा आजपर्यंत कुणीच मांडला नाही. लक्षात घ्या, पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण हे मोफत आहे पण ते खाजगी शैक्षणिक दृष्ट्यांच्या रीतीने तेवढं सक्षम रीतीनं नाही. ते सक्षम करण्याचा AI मार्फत किंवा रोबोटिक टीचर्स मार्फत किंवा AI टीचर्स मार्फत शिक्षण सक्षम करण्याचा हा कोणी अजेंडा घेऊन चाललेला नाही. इथं हे शक्य नाही की इथं विमानतळाची गरज नाही, ह्या गोष्टी लांबच्या. IT पार्कची गरज आहे, त्या गोष्टी पण लांबच्या. तशी भौगोलिक परिस्थिती इथली आहे का, तशी सामाजिक परिस्थिती आहे का, तसली शैक्षणिक परिस्थिती इथं आहे का, तर ती नाही. पहिल्यांदा यासाठी काय केलं पाहिजे, प्राथमिक शाळा सक्षमीकरण केलं पाहिजे, शिक्षणावर प्रश्न जोर दिला पाहिजे आणि तो शिक्षणाचा अजेंडा घेऊन एक पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदचे काँग्रेसचे उमेदवार इथं या लोकांसाठी, इथल्या शिक्षणासाठी, इथल्या कचऱ्याच्या प्रश्नासाठी 100% सभागृहात, पंचायत समितीच्या सभागृहात असतील. उपस्थित केलाय तुम्ही अजूनही इतके दिवस गल्ली ते दिल्ली सत्ता असल्यापासून तुम्ही पाणी, रस्ते, वीज याच मुद्द्यांवर निवडणूक जिल्हा परिषदेची शाळा 2 नंबर शाळा त्यांनी बघितले का बघा. डिजिटल शाळा आहे, मॉडेल स्कूल आहे, चांगला निधी आपण तिथं उपलब्ध करून दिला आणि तिथल्या विद्यार्थ्यांना विकास केला. सर्व शाळात आता डिजिटल क्लासरूम आहेत पण ते वापरले कितपत जातात ही वस्तुस्थिती आहे. शिक्षकांना त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे. त्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत नुकतंच करून ठेवलंय. दिखावा करणं ही भाजपची पूर्ण दिखावा केला जातो. दिखावा कुठलाही केलेला नाही. तुम्ही मुलांपर्यंत जावा. शिक्षकांना अनेक टेंडरचा विषय जे सांगतात, जे काय म्हणजे सदस्य आहेत ते, तर 17 सदस्य या ग्रामपंचायतीमध्ये 7 काँग्रेसचे आहेत
ते दिखावा करतात ते सांगतात ते तुम्ही सगळं केलंय ते दिखावा तुम्ही विषय बदलू. प्रॅक्टिकली काम केलेलं प्रॅक्टिकली तुम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना विचारा बोलून काय उपयोग आहे शाळेत जावा आणि तज्ञ शिक्षक आहे शाळा घेतीच कशी जर तज्ञ शिक्षक नसले तर आणतील कसे नवीन ह्याच्याप्रमाणे ट्रेनिंग दिलं प्रमाणे तुम्ही शाळेत जावा विद्यार्थ्याला विचारा तुला काय शिकवलं जातं. आता तुम्ही एक लक्षात घ्या 4 विद्यार्थी असे काढा प्राथमिक शाळेचे आणि 4 शिक्षक असे जावा जे मार्फत वेल एज्युकेटेड आहेत 100% आणा ती 4 शिक्षक पुढे आणा त्यांना घेऊन बोला 100% तेवढी शिक्षकांची शैक्षणिक पात्रता कितपत आहे आम्ही एका कधी बोलवायचं सांगा व्यासपीठावर शिक्षकांना जो मुद्दा जयदीप दादानं आणि संग्राम दादांनी इथं मांडलाय तो खरंच जिव्हाळ्याचा आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं नोकरी हा बहुमोल विषय आहे. त्याच्यावरती खरंच लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आमच्या अजेंडामध्येच आहे की ह्या विषयावर आम्ही लक्ष केंद्रित करू आणि नक्कीच त्यावरती सुधारणा करू. या सगळ्यामध्ये काय बोला माझं म्हणजे या सर्वांना एक म्हणजे आव्हान आहे काय म्हणजे सर्व पक्षांच्या ह्यांना शिक्षणासाठी ह्यांनी काय केलं हे ह्यांनी सिद्ध करून दाखवायचं आणि आमचे उमेदवार आता जे आहेत त्यांचे पती आहेत ते उपसरपंच आहेत. तुम्ही कर्नाळची मराठी जिल्हा परिषदेची शाळा येऊन बघावी. कारण का सांगली जिल्ह्यातलेच नव्हे तर 3 जिल्ह्यातले 700 सरपंच 95 IAS अधिकारी आमच्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन गेले ते आणि शिक्षण आणि आरोग्य ह्याविषयी काम करत असताना कर्नाळ गावाचा आदर्श घेऊन आज बऱ्याचशा ग्रामपंचायती काम करत आहेत. जसं कर्नाळ गाव आम्ही डेव्हलप केलेलं आहे आमचे काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी ह्या संपूर्ण सगळ्या गावांचा आम्ही त्या पद्धतीनंच विकास करू. बरं आपण आता परत अपक्षांकडे जाऊयात त्यांच्यावर अन्याय नको करायला. आता कारण का हे सांगतायत की शिक्षणाचा मुद्दा आम्ही काँग्रेसने आता हातात घेतलाय आमचे उमेदवार ते करणार आहेत. भाजपवाल्यांनी आश्वासन दिलंय की आता शिवसेनेवाल्यांनी आश्वासन दिलंय की उद्योगमंत्र्यांसोबत आमच्या बैठका सुरू आहेत आम्ही विकास काम करणार आहे. तुम्ही काय लोकांना सांगणार? आम्ही एवढं सांगू शकतो की आम्ही कुठल्याही म्हणजे मोठ्या पक्षाच्या बरोबर भांडत बसणार नाही. आम्ही फक्त जनतेची सेवा करणार आहे. सगळ्याच मुद्द्यावर शिक्षण असू दे आरोग्य असू दे महिलांचं सबलीकरण असू दे त्यांचा उद्योग त्यांना म्हणजे मी बचत गटाचा एक सामान्य महिला म्हणून मी काम करत आले. महिलांचे सगळे प्रश्न मला माहित आहेत. त्या प्रश्नावर आम्ही काम करणार आहे. जनतेचा म्हणजे आशीर्वाद आम्ही मागणार आहे. जनतेची सेवा आम्ही करणार आहे. मोठ्या नेत्यांचे आम्ही आदेश मानणार नाहीये. आता आपण जाऊयात एका वेगळ्या मुद्द्याकडे कारण का सांगली जिल्हा हा सहकाराच्या बाबतीमध्ये मोठा जिल्हा मानला जातो. एक मोठं सहकार क्षेत्राचं जाळं मग ते वेगवेगळ्या दूध संघटना असतील दूध पतसंस्था असतील वेगवेगळे कारखाने असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मोठं जाळं सांगली जिल्ह्यामध्ये. पण या सहकारातल्या राजकारणामुळे कुठेतरी विकास खुंटलाय असं वाटतंय. चर्चा आहे महाराष्ट्रभर या तुमच्या सगळ्या राजकारणामुळे अंतर्गत. नाही मुळात एक तर सहकार निर्माण झाला कशासाठी तर लोकांच्या विकासासाठीच झाला ना. ज्या काळी ह्या गावामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे जिल्ह्यामध्ये असू दे की शेतकरी तुरीचं आणि ज्वारीचं आणि पिकं घेत होती लोकांच्या हातात पैसे नव्हते त्यावेळी वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात ऊसाचं पीक आणलं. महाराष्ट्रात विखे पाटलांच्या पासून सगळ्यांचं त्यामध्ये हातभार आहे की बाबा लोकांच्या हातात पैसे घडायला लोकांचा विकास झाला. हे सगळं झालंय हे विषय सहकारामुळेच झालंय. सहकारामध्ये अपप्रवृत्ती शिरल्या की सहकारामध्ये अपप्रवृत्ती शिरल्या जसं प्रत्येकच गोष्टीत शिरल्या जातात तसं त्यामध्ये पण शिरल्या. माणसं बदलत गेली विचार बदलत गेले त्यातली वृत्ती बदलत गेल्या थोडा प्रमाण होत असेल. पण जी अपप्रवृत्ती शिरलेली जी माणसं आहेत जी त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता होती ती सत्तेच्या वळचणीला जाऊन परत बसली आणि परत ती शुद्ध झाली. मग ही परिस्थिती काय आहे? सहकाराचा उद्देश तर विकास. लोकांनी काय करायचं असं झाल्यानंतर सत्तेमध्ये जाऊन बसला अपप्रवृत्ती. सांगली जिल्ह्यातील सहकार चळवळी कैलासवासी वसंतराव दादा पाटील यांच्या मार्गात चांगल्या तऱ्हेने पोपावली. परंतु सर्वच राजकीय पक्ष यामध्ये मागे राहिले नाहीत. त्यामुळे या चळवळी प्रवृत्तीच्या अप्रवृत्ती शिरल्या. त्यामुळे ही चळवळ थोडीफार बदनाम झाली. त्याला सर्व जिल्ह्यातली सहकार चळवळ बदनाम झाली असं म्हणता येणार नाही. गेली अनेक वर्ष कैलासवासी वसंतदादा पाटील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 3 वेळा होते. त्यांनी सहकार ह्या जिल्ह्यामध्ये रुजवला का तर नक्की रुजवला. पण त्यांचे नातो पंतो काय त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री होते आणि आताचे सध्याचे खासदार आहेत. त्यांनी सहकार्याचे वसंतदादांनी जे सहकार खातं चालू केलेलं होतं त्यातलं कुठले सहकार्याचे क्षेत्र चालू ठेवल्यात आणि बंद किती झाल्यात त्यांनी आत्मचिंतन करावं एवढेच बोलतो मी. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आता कारखाना चालू आहे जिथं कारखाना त्यांच्या स्वतःकडे चालवत नाही ते. शेतकरी असलं तर 13-14 दिलं दिलेत काय विचारा शेतकऱ्यांनी विचारा. अजून मिळून राहिलेत ही सगळे शेतकरी आहेत त्यांना विचारा 13-14चा बिल दिलंय का वसंतदादा कारखाने हे बघा ऊसाची कडू सत्य असते काय
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता म्हणजे तुम्ही जो सहकारचा विषय काढलाय त्या सहकारच्या मुद्द्यावरती किंवा ह्या कारखान्याच्या मुद्द्यावरची ही निवडणूक नाही. ही निवडणूक आहे ती गावच्या विकासाच्या मुद्द्यावरची आहे. काय गावच्या मुद्द्यावरची विकासाची म्हणजे निवडणूक आहे. शेतकरी हा मतदार नाहीये तुमचा, शेतकरी हा सहकार्याशी जोडलेला नाहीये, तो मतदार आहे. मग ह्या निवडणुकीमध्ये तो विचार करून मतदान करू शकणार नाही. करणार की 100%. पण आता कारखाना तिने एक लक्षात घ्या, आजपर्यंत जे काय कारखाना स्थापन झाल्यापासून सगळी वेळ व्यवस्थित मिळाली. अपवाद 2000 किती 13-14चा एक तोप झाला, पैसे कसे नाही म्हणताय तुम्ही? कारखाना चालवायला दिलाय, तुम्हाला लोकसभा लढवायला पैसे आहेत, शेतकऱ्याला का नाही? एक लक्षात घ्या की मुळात सहकार्यामुळे तर उद्धार झालाय ना. एक आजपर्यंत जेवढं बिल दिलं एका वर्षाचं ते काय अपवादात्मक कारखान्याला काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे राहिलं असेल, पण ते पण देतील ना. बघा, या विषयावर शेतकऱ्यांनी बोलावं असं माझं मत आहे. शेतकरी नाहीयेत, विचारत नाही. शेतकऱ्यांनी बोलावं या विषयावरती. जे शेतकरी आहेत त्यांनी आम्ही ऊस घालतोय वसंतदादा कारखान्यापेक्षा इथं शेतकरी जातीने की 2013-14 पहिला बिल द्या. त्या सोनी कारखान्याचं काय झालं ते बघा. जर तुम्हाला रोजगारच उपलब्ध करायचा ना तर सोनी कारखाना चालू करा ना. का बंद केला? कोण बोलतंय? ज्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार होते 10 वर्ष, त्यांनी कारखाना गिळून टाकला. त्याच्याबद्दल कोण बोलणार नाही. तासगावचा कारखाना गिळला त्याच्यावरती कोण सुद्धा बोललं नाही. आणि तुम्ही कुठले विषय नाही. कोण गिळतंय कारखाने? कारखाने वसंतदादाचं नाव ह्या महाराष्ट्रभर आहे. त्या कारखान्याचं बिल द्या, मग दुसऱ्या कारखान्याचं नाव बघा. गुन्हेगाराला एवढे त्रस्त झाले जनता, त्याचं काही पडलेलं नाही. ह्या सर्वांना फक्त एकमेकाचं काढत बसायचं, जनतेशी काही घेणं देणं नाही. मला कुठं मलाही मिळत्या. ह्या पक्षातनं काँग्रेसमधनं भाजप, भाजपमधनं शिवसेना, शिवसेनेतनं काँग्रेस, हे सर्व चाललं आहे. जनतेचा प्रश्न माघारी आहे. हा गोंधळ आपण सांगलीमध्ये पाहतोय. मला एवढंच जनतेला सांगायचंय सर की पहिलीची निवडणूक होती आणि आताची निवडणूक यामध्ये किती तफावत आहे. म्हणजे जनशक्ती चालू आहे, म्हणून जनशक्ती चालू आहे. जनशक्ती वापरायला, जनशक्तीचा वापर करून सगळ्या पदाधिकारी आजी माझे कोणी असू देत, मला फक्त त्यांना एकच विचारायचं की तुमच्या गावाचा तुम्ही कचरा उचलू शकत नाही. जनसामान्य विस्कळीत व्हायला लागले, लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तुम्ही काय निवडणुकांना लढवताय? मग विचारांना चालना द्या. ह्या ठिकाणी विचारांना चालना द्या. विचारांचं परिवर्तन हे झालंच गाव पाहिजे. स्वच्छ नाहीये, विचारांचं विचाराचं परिवर्तन घडलं पाहिजे. सांगली जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे, स्वर्गीय राजाराम बापू पाटलांचा जिल्हा आहे, वसंतदादांचा हा संपूर्ण जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये जो राजकीय गोडवा होता, अगदी उसासारखा जो गोडवा होता, तो गोडवा उरलाय का, की आता हळदीसारखा उग्रपणा या राजकारण्यांमध्ये आलाय का, हा प्रश्न आता सर्वसामान्य सांगलीची जनता विचारते. त्यामुळे आता मतदानाला जाताना सांगलीकर जनता आतमध्ये जाऊन बूथवर जाईल आणि ज्यावेळेस मतदान केंद्रामध्ये मशीन समोर उभं राहील त्यावेळेस काय विचार करणार आहे. सहकाराचे मुद्दे आहेत, MIDCचे मुद्दे आहेत, IT इंडस्ट्रीचे मुद्दे आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा मुद्दा आहे. आणि या सगळ्यावरती ही निवडणूक लढली जाते. सहकारातल्या देखील प्रमुख मुद्द्यांवरती ही निवडणूक लढली जाते. आणि त्यामुळे सांगलीची निवडणूक नेमकी कोण जिंकणार, कृष्णेचं पाणी नेमकं कुठे वळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.